नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेत भयंकर असा ट्विस्ट येणार आहे. सखीला एक खूप मोठं सत्य समजणार आहे की तिच्या बाबांचा जीव म्हणजेच राघव कामतचा जीव मनस्विनीनेच घेतला होता. हे आता सखीला समजणार आहे. त्याचबरोबर कान्हा आणि सखीचं नातं सुद्धा सखीला कळणार आहे. सखीचे बाबा आणि कान्हाचे बाबा हे बेस्ट फ्रेंड्स होते. त्यामुळे आता सखी आणि कान्हा सुद्धा बालपणीचे मित्र होते. हे खूप मोठं सत्य आता सखीसमोर येणार आहे आणि मा स्वतः सखीला सांगणार आहे. आता इतकं मोठं सत्य समजल्यावर सखी काय रिॲक्ट करेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हाने सखीकडे 1 महिन्याची मुदत मागितली होती. ती मुदत आता संपली आहे आणि त्याप्रमाणे कान्हाला डिवोर्स पेपरवर साईन करून सखीला द्यावे लागतील. आणि मित्रांनो, बरंच काही दाखवलंय आजच्या भागात. मीनाक्षी, परशु आणि गौतम सुद्धा सखी बरोबर लपंडाव खेळतायत आणि ते सुद्धा चांगल्यासाठी. तर मित्रांनो, सगळं जाणून घेण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. खूप मस्त दाखवलं त्यांनी आजचा एपिसोड. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सुरू करूया लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे 23 जुलैच्या एपिसोड रिव्ह्यूला. त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. कान्हा आता त्याच्या घरी आला असतो. सखीने त्याचा पाठलाग केला असतो म्हणून तो आधी ऑफिसला जातो आणि त्यानंतर तो त्याच्या घरी येतो. आता कान्हाने व्हिडिओ पाठवला असतो ना अपर्णाला, तर त्याचप्रमाणे बरोबर अगदी मनस्विनीसारखं खरी तेजस्विनी आता जेवण करत असते. ते बघून आता कान्हा खूपच खुश होतो आणि म्हणतो, ब्रिलियंट, तुम्ही आता मनस्विनीच्या अगदी जवळ आहात. तुम्ही तर अगदी खूप मनस्विनीच्या एकदम झेरॉक्स कॉपी वाटत आहात. सगळं अगदी तुम्ही परफेक्ट केलंय. तर बघा मित्रांनो, आता ही जी तेजस्विनी आहे ती म्हणजे नॉनव्हेज खात असते, ती अंड खात असते. तर आता तिला ना खूप त्रास होत असतो. कान्हा म्हणतो, काय झालं, काही चुकीचं बोललो का? त्यावर आता तेजस्विनी म्हणते, नाही रे, पण हे सगळं करताना खूप त्रास होतोय मला. आयुष्यभर मी फक्त साईबाबांची सेवा केली. मी मांस मच्छीला कधी हात सुद्धा लावला नाही आणि आता हे अंड खाताना मला कसं तरी होतंय, असं उलटी आल्यासारखं असं वाटतंय मला. त्यानंतर काय होतं, आता तेजस्विनी हात जोडते आणि वर बघत म्हणते, देवा साईनाथ, हा मला माफ करा, माफ करा मला. कान्हा म्हणतो, तुम्ही आधी शांत व्हा. आय कॅन टोटली अंडरस्टँड, मी समजू शकतो, पण काय ना, हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. जेव्हा जीवन आणि मरण्याचा प्रश्न असतो तेव्हा आपल्याला सगळं करावं लागतं. आणि कान्हा आता तेजस्विनीला म्हणतो, एक आई आपल्या मुलीसाठी हे सगळं करतेय, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि बघा मित्रांनो, आता अपर्णा येते चहा घेऊन. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, अगं अपर्णा, मनस्विनी गोड चहा नाही पित, ती कडू कॉफी पिते. मला ब्लॅक कॉफी देशील का प्लीज? आता अपर्णाला प्रश्नच पडतो. ती म्हणते, ब्लॅक कॉफी, तुला ती झेपेल का ग? तर त्यावर आता तेजस्विनी कान्हाकडे बघते आणि म्हणते, एक आई तिच्या मुलीसाठी हे सगळं करत आहे, तर मी कडू कॉफी तर पिऊच शकते. अपर्णा म्हणते, ठीक आहे, आणते. पण मित्रांनो, आता कान्हाच्या लक्षात येतं बरं का. कान्हा त्याच्या मनात म्हणतो, अच्छा, तर सखी तुमचा ट्रिगर पॉइंट आहे. आता तुमच्याकडून काही गोष्टी करून घ्याव्याच्या असतील तर सखी नावाचं बटन दाबावं लागेल. हरकत नाही, हे सगळं मी चांगल्या कामासाठीच करतोय ना, असं सगळं आता कान्हा त्याच्या मनात म्हणतो. आता जो आपल्याला प्रश्न पडलाय तो तेजस्विनीला पण पडतो. ती कान्हाला म्हणते, मला सांग, आपण ही जी तालीम करतोय ती अजून किती दिवस करायची आहे? कान्हा म्हणतो, हे बघा, आता तुमचे लूक, तुमचे कपडे, बोलण्याची पद्धत, चालण्याची स्टाईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मनस्विनीसारख्या आता जमायला लागलंय. पण काय आहे ना, अजूनही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला शिकावी लागणार आहे. आता तेजस्विनी विचारते, काय? कान्हा म्हणतो, बिझनेस. ती मनस्विनी बिझनेसमध्ये प्रचंड हुशार आहे. तुमच्याकडचं सगळं हिसकावून 12 वर्ष ती तुमच्या घरावर आणि इंडस्ट्रीवर राज्य करते. त्यामुळे साम दाम दंड भेद हे सगळे फंडे वापरून तिने कामत इंडस्ट्रीवर राज्य केलंय आणि त्या कंपनीला टॉपवर नेलं होतं. पुढे आता कान्हा म्हणतो, आता ही गोष्ट जरी चांगली असली तरी तिने सगळं वाईट मार्गाने केलंय. असो तो भाग, पण तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील. थोडक्यात तुम्हाला बिझनेस शिकावा लागेल. आता तेजस्विनीला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेजस्विनी म्हणते, बिझनेस, आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. आणि मित्रांनो, आता काय होतं,
सखी ते फोटोज शोधत असते जे कान्हाने लपवले होते. टेबलवर काही फोटोज ठेवले असतात. सखी त्यामध्ये सुद्धा बघते तर त्यामध्ये पण ते फोटोज नसतात. कान्हाने मागच्या वेळी सुटकेसमधून ते फोटोज गायब केले होते, पण कुठे ठेवले होते ते नेमके आपल्याला माहिती नाही आहे. तर असो, इथे आता काय होतं, सखीच्या खोलीत आता कुल्फी येते आणि आता छोटीशी मुलगी सखीला खूप मोठी गोष्ट शिकून जाते. बघा हा, आता कुल्फी येते आणि सखीला म्हणते, सखी दी, अगं डिवोर्स म्हणजे काय आहे? आता सखीला आश्चर्यच वाटतं. सखी तिच्या हातातले फोटोज ठेवते आणि पटकन विचारते, कुल्फी बाळा, काय ग, तू असं का विचारत आहेस? तर आता कुल्फीच्या हाती एक छोटीशी बुक असते. कुल्फी म्हणते, अगं हे बघ, यामध्ये लिहिलंय ना, पीटर अँड रोझी गॉट डिवोर्स्ड बट देअर लव्ह नेव्हर सेपरेटेड. त्यानंतर आता कुल्फी म्हणते, हे मला कळलंच नाही ग, याचा अर्थ काय आहे? सखी म्हणते, आता कसं सांगू? पुढे आता सखी म्हणते, फॉर एक्झाम्पल, आपल्या मित्रमैत्रिणीशी भांडण होतं, अगदी बेस्ट फ्रेंड सोबत सुद्धा होतं. आपलं एखाद्या दिवशी पटत नाही, मग एखाद्या वेळी जर एकत्र राहिलं तर भांडण अजून वाढेल. मग भांडण का करायचं? म्हणून आहे की नाही, लोक अशी वेगवेगळी राहतात. त्यावर आता कुल्फी म्हणते, पण असं छोटंसं भांडण झालं तर वेगळं का राहायचं? तेवढ्यापुरती भांडायचं आणि मग एकत्र राहायचं, किती सिंपल आहे. सखी म्हणते, नाही ग, इतकं सिंपल नाही आहे. लहान मुलांच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि मोठ्या माणसांच्या वेगळ्या. आता कुल्फी म्हणते सखीला, अगं पण माणसं वेगवेगळी राहतातच का? का सेपरेट राहतात? एकमेकांशी बोलायचं, त्यांना पनिश करायचं. मी तर असंच करते. मग काय करायचं, एक कॅडबरी किंवा आईस्क्रीम मागायची आणि मग एकत्र राहायचं. तर आता सखी म्हणते, बरं बाई, तुझंच खरं. आणि जाताना आता कुल्फी सखीला म्हणते, सखी ताई, जसं पीटर आणि रोझीने डिवोर्स घेतला ना, तसं कान्हा आणि तू नको घेऊस. तुमच्या स्टोरीची हॅपी एंडिंगच झाली पाहिजे. आता असं म्हणून आता कुल्फी तिथून निघून जाते. पण सखीच्या डोक्यात एक गोष्ट येते. तिला ती गोष्ट आठवते जुनी, 1 महिन्यापूर्वीची, जेव्हा ही मनस्विनी तेजस्विनी बनून राहायची आणि त्यानंतर तिने सखीला भडकावलं होतं. कबीर सोबत डिवोर्स घे असं सांगितलं होतं. तेव्हा सखी डिवोर्स पेपर्स घेऊन कान्हाकडे गेली होती आणि तेव्हा कान्हाने सखीला म्हटलं होतं की मी तुम्हाला 1 महिना मागतोय. जर या 1 महिन्यात जर तुमचं माझ्याबद्दलचं मत नाही बदललं तर आपण इथेच भेटूया. मग मी डिवोर्सचे पेपर स्वतः घेऊन येईल. त्यावर मी आधीच सह्या केल्या असतील आणि मग मी ते डिवोर्सचे पेपर तुमच्याकडे असे देईल. आता हे सगळं कान्हा म्हणजे सखीला आठवतं की कान्हाने तिला असं म्हटलं होतं. त्यानंतर सखी तिचा फोन चेक करते. ती तारीख बघते आणि तिच्या लक्षात येतं की कान्हाने दिलेली 1 महिन्याची मुदत उद्या संपतेय, ही ती स्वतःला म्हणते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनी कान्हा हे दोघे सोफ्यावर बसले असतात. आता तेजस्विनी आणि कान्हा सोफ्यावर बसले असतात आणि तेजस्विनी आता कान्हाला म्हणते, बाप रे, बिझनेस कसं जमणार? अरे 12 वर्ष झाली या सगळ्या गोष्टींना आणि या 12 वर्षात सखी कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय घडलं असेल हे मला कसं कळणार? कबीर, जग खूप पुढे निघून गेलंय. कान्हा म्हणतो, मला मान्य आहे, जग खूप पुढे निघून गेलंय, पण तुम्हाला आता जगाच्या स्पीडला मॅच करावं लागणार आहे. गेलेली सगळी वेळ तुम्हाला आता भरून काढावी लागणार. कान्हाने त्याच्याबरोबर एक पुस्तक आणलं असतं. कान्हा ते पुस्तक आता तेजस्विनीला देतो आणि म्हणतो, या पुस्तकात तुमच्या कंपनीबद्दल सगळी माहिती दिली आहे. आता त्यातली बरीचशी माहिती तुम्हाला पाठ करावी लागेल. हे पुस्तक वाचावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल. आता तेजस्विनी त्या बुककडे बघते. कान्हा म्हणतो, तुमच्यासाठी काही अवघड नाही आहे, हे तुम्ही सहज करू शकता, तुमच्याच तर कंपनीची माहिती आहे. पुढे आता कान्हा म्हणतो, आणि मला सखीकडून कळलंय की तुम्ही MBA केलंय, म्हणजे तुम्हाला बिझनेसबद्दल बरंचसं नॉलेज आहे. फक्त थोडा वेळ घ्या, तुम्ही सगळं पिकअप कराल. त्यावर आता तेजस्विनी कान्हाला म्हणते, कबीर, अरे या गोष्टीला 12 वर्ष उलटून गेलीत रे, आणि इतकं सगळं पाठांतर कसं करू? मला नाही वाटत की मला हे जमेल. तितक्यात तिथे आता मा येतात आणि यांच्या घरची जी मेड आहे तर मा तिच्यावर ओरडत असतात आणि तिला म्हणतात, तुला मी किती वेळा सांगितलंय, तुला कळत नाही का? माझा चष्मा कुठे आहे आणि माझी रेड कलरची फाईल कुठे आहे? आणि तुला मी मीटिंगची डायरी शोधून ठेवायला सांगितली होती, काय करतेस तू? तर बघा मित्रांनो, आता तेजस्विनी माला म्हणते, मा, तुमचा जो चष्मा आहे ना तो तिथे आहे डायनिंग टेबलवर, आणि तुमची जी फाईल आहे ना ती तुमच्या रूममध्ये आहे, तिथेच आहे.
तुम्हाला कपड्यांमुळे दिसली नसेल आणि मा तुमची डायरी सुद्धा ड्रॉअरमध्येच आहे तुमच्या. आता मांना आश्चर्यच वाटतं, पण मा काहीच बोलत नाही आणि मा त्या मेडवरच बरसतात अजून आणि म्हणतात, चल मला दे काढून सगळं आणि नीट लक्ष दे जा कामाकडे. मा आता कुरकुर करतात आणि निघून जातात त्या मेडसोबत. पण आता कान्हा म्हणतो, बाप रे, हे काय केलं तुम्ही? तेजस्विनी म्हणते, काय? कान्हा म्हणतो, तुम्ही गोष्टी लक्षात राहत नाही असं म्हणाल्या होत्यात. पाठांतराची भीती वाटते असं तुम्ही म्हणाला होतात. पण त्या बाई ज्या इतके वर्ष आमच्याकडे काम करतायत त्यांना जी गोष्ट माहिती नाही आहे ते तुम्हाला माहिती आहे. याचाच अर्थ तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे, गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. आणि आता असं असूनही तुमचं म्हणणं असेल की तुम्हाला काही जमणार नाही, मग काय म्हणायचं? उगाच तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करताय. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हाला सगळं जमेल. आता तेजस्विनी कान्हाकडे बघते आणि मांडो लावते. तितक्यात आता तेजस्विनी म्हणते, जमेल ना, का नाही जमणार? तर आता अपर्णा तिथे येते कडू कॉफी घेऊन. जशी मनस्विनी पिते ना अगदी तशीच. आणि त्यानंतर जसं सारा रारावालं ते बॅकग्राऊंड म्युझिक असतं ना या मनस्विनीचं, तसंच त्यांनी तेजस्विनीसाठी ठेवलंय. फक्त त्याचा जो पिच आहे तो हाय केलाय. तर बघा आता बरोबर फॉर्ममध्ये येते ही तेजस्विनी आणि अपर्णाला म्हणते, युजलेस. आणि तिला इशारा करते आणि सांगते की कॉफी टेबलवर ठेव. आणि इतकंच नाही, तेजस्विनी कान्हाला सुद्धा असं बोट दाखवते आणि म्हणते, ते बुक माझ्याकडे दे, असं इशाऱ्यानेच. कान्हा आता ती बुक द्यायला जातो तर तेजस्विनी ती बुक हिसकून घेते कान्हाकडून. सेम जसं मनस्विनी वागते अगदी तसंच ती वागत असते. त्याच ॲटिट्यूडमध्ये तेजस्विनी आता अशी चालत जाते. ती डायनिंगवर बसते आणि सेम मनस्विनी सारखं ती कॉफी पिते आणि बुक वाचत असते. कान्हा तर बघतच राहतो. आणि तिथे आता अपर्णा पण येते आणि हे दोघेही आता तेजस्विनीकडे बघत असतात. आणि मित्रांनो, त्या कॉफीच्या ज्या मग असतो ना त्यावर सखीचं नाव प्रिंटेड असतं. म्हणून आता सहजपणे तेजस्विनी हे सगळं करून घेते तिच्या मुलीसाठी. तेजस्विनीला मोटिवेशन इथून मिळतंय. तर तेजस्विनी तो कप आता आपल्या अपर्णा आणि कान्हाला दाखवते आणि अपर्णाने हे सगळं केलं असतं त्यामुळे अपर्णा स्माईल करते. कान्हा त्याचे दोन्ही हात असे मागे घेतो आणि मस्तपैकी बघत असतं सगळं. आता फक्त वाट आहे ती म्हणजे तेजस्विनीच्या धमाकेदार एंट्रीची. तर बघा मित्रांनो काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे ती आता घरी आली असते आणि ती आता स्वतःशी बोलते. मनस्विनी म्हणते, डॅम, म्हणजे माझे ब्लड रिपोर्ट्स सखी आणि कबीरच्या हाताला लागले तर. आता मनस्विनी विचार करते आणि म्हणते, रिपोर्ट्स जाऊन त्यांच्या खोलीत शोधावे लागतील. आता मनस्विनी जाणारच असते पण ती मध्येच थांबते आणि म्हणते, एक मिनिट, नाही, विचार कर मनस्विनी, थिंक. तो त्यांच्या डोक्याने विचार कर. ते ब्लड रिपोर्ट्स त्यांच्या रूममध्ये ठेवतील का? नाही, त्या अशा ठिकाणी ठेवतील जिथे मी शोधू शकणार नाही किंवा माझी शोधण्याची शक्यता तिथे कमी आहे. आणि मनस्विनीच्या पटकनच लक्षात येतं. मनस्विनी म्हणते, ती जागा म्हणजे माझी रूम. त्यांना चांगलंच माहिती आहे की मी माझ्या रूममध्ये शोधणार नाही. आता गौतमने, परशू आणि मीनाक्षीने सखीला पहिलेच वॉर्न केलं होतं आणि अगदी तसंच झालं. पटकनच आता मनस्विनीच्या लक्षात आलं असतं आणि सखीसुद्धा थोडी ओव्हर कॉन्फिडंट वागली असते. पण मित्रांनो, गौतम, मीनाक्षी आणि परशू सखीला बरोबर वाचवतात. बघा कसं. आता मनस्विनी स्वतःला म्हणते की मागे पण एकदा स्वयंवराच्या वेळी सखीने असंच केलं होतं. तिने डायरी माझ्या खोलीत लपवली होती आणि मी ती डायरी पूर्ण घरात शोधत बसले होते. आपल्याला ते फ्लॅशबॅक पण दाखवलं जातं. आणि मनस्विनी आता स्वतःला म्हणते, रिपोर्ट्स तुझ्याच रूममध्ये आहे सरकार. आणि मनस्विनी ते रिपोर्ट शोधायला जाते. आणि थोड्याच वेळात तिथे आता गौतम, परशू आणि मीनाक्षी येतात. गौतम म्हणत असतो, ते पुरावे मनस्विनीला सापडू नयेत म्हणजे झालं. आणि मीनाक्षी पण प्रार्थना करते. ती हात जोडते आणि म्हणते, देवा लक्ष ठेव रे बाबा. आता ही मनस्विनी तिच्या खोलीत येते आणि सगळीकडे ती झडती घेते. सगळीकडे ती ब्लड रिपोर्टची फाईल शोधू लागते. बेडखाली, ड्रॉअर्समध्ये, सगळीकडे. आणि ती विचार करत असते की फाईल कुठे असेल. ती 2-3 फाईल्स पण चेक करते पण त्या ब्लड रिपोर्ट्सच्या फाईल नसतात. आणि मग ही मनस्विनी आता अशी चालते आणि कार्पेटवर तिचा पाय पडतो. मग तिच्या लक्षात येतं की बेडच्या खाली काहीतरी लपवलंय. तर ही मनस्विनी आता खाली बसते आणि खरंच तिथे एक फाईल ठेवली असते. आता मनस्विनी स्माईल करते. तिला वाटत असतं की तिच्या हाती ब्लड रिपोर्ट्सची फाईल लागली आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. परशू आता गौतमला म्हणतो, नक्की ते पुरावे मनस्विनीला सापडतील नाही ना? मीनाक्षी म्हणते, नाही.
जी जागा आपण निवडली आहे ना, त्या जागेचा विचारही मनस्विनीच्या डोक्यात येणार नाही. आता ती फाईल काही तिच्या हाताला लागणार नाही. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. मनस्विनी ती फाईल तिच्या हाती घेते आणि हिला वाटत असतं की ही फाईल सहजच तिच्या हाती लागली आहे. ती त्या फाईलकडे बघते आणि हसते आणि म्हणते फायनली. आणि मनस्विनी ती फाईल आता उघडून बघते तर ती फाईल ब्लड रिपोर्टची नसतेच. मनस्विनीच्या हाती काही पुरावा लागत नाही. तिच्या हाती पुरावा लागला असता, पण बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. मीनाक्षी म्हणते, सखी, जितकं त्या मनस्विनीला ओळखते तितकंच आपण सरकारला ओळखतो. ती एक नंबरची धूर्त बाई आहे. ती सगळीकडे शोधाशोध करणार, पण तिथे नाही शोधणार जी जागा आपण निवडली आहे. मीनाक्षी म्हणते, ती मनस्विनी त्या जागेवर कधीच नाही जाणार जिथे तिने प्रॉपर्टी पेपर्स लपवले होते. म्हणजे मित्रांनो, मीनाक्षी, परशू आणि गौतमने ते जे रिपोर्ट्स आहे ते देवघरात ठेवलेत, जिथे मनस्विनीने आधी प्रॉपर्टी पेपर्स लपवून ठेवले होते. पण काय होतं, आता परशू म्हणतो, सखीने आपल्याला ते फाईल मनस्विनीच्या खोलीत लपवायला सांगितलं होतं, पण आपण तिच्यासोबत एक वेगळाच लपंडाव खेळलोय. मीनाक्षी म्हणते, हो, पण ते आपण चांगल्यासाठी केलं होतं. आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की कसं गौतमने देवघरात जिथे ग्रंथ ठेवलाय बरोबर त्याच्या खाली ते रिपोर्ट्स लपवले होते आणि तिथे परशू आणि मीनाक्षी पण होते. म्हणजे आज यांच्याचमुळे सखी वाचली, नाहीतर मनस्विनीच्या हाती ते फाईल्स लागलेच असते. खूप चांगलं काम केलं यांनी. गौतम म्हणतो, ते फाईल्स जिथे आहे तिथे सेफ आहे आणि आता या पुराव्याचं रक्षण देवच करेल. परशू म्हणतो, पण अरे गौतम, आपण सखीला सांगूयात ना, आपण आता ती जागा बदलली आहे. गौतम म्हणतो, नाही, नको. सध्या त्या मनस्विनीचं लक्ष फक्त सखी आणि कबीरवर असणार आहे आणि तिचं आता आपल्यावरती लक्ष नसेल. आणि आपण सगळं चांगल्या हेतूनेच करतोय, चांगल्या हेतूनेच सखी बरोबर लपंडाव खेळतोय. यात कोणाचं नुकसान नाही होणार आहे, झालं तर फायदाच होणार आहे. आणि गौतम म्हणतो, ही गोष्ट आपल्या तिघांमध्ये, तर तिघांमध्येच राहू द्या. गौतम त्याचा हात सामोर करतो आणि मीनाक्षी आणि परशू त्याच्या हातावर हात ठेवतात आणि ॲग्री करतात की सखीला आता सांगायचं नाहीये. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. मनस्विनी तिच्या हातातली फाईल फेकून देते आणि मग ते कुठे लपवली असेल यांनी फाईल. आणि त्यानंतर ही मनस्विनी रागात असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत मनस्विनी मीनाक्षीला मारायला जाते आणि मीनाक्षी तिचा हात पकडते. म्हणजे इतक्या दिवसापासून मीनाक्षी मार खात होती, पण यावेळी मीनाक्षी सरकारचा हात पकडणार आहे, तिचा सामना करणार आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आता कान्हा सखीला म्हणतो, जसं मी म्हणालो होतो तसंच मी उद्या डिवोर्स पेपर्स घेऊन येतो, त्याच जागी आपण भेटूया आणि सगळं संपून टाकू. तर मित्रांनो, खूप वाईट वाटलं हे बघून. होपफुली असं काही होणार नाही. कान्हाला पण त्रास होत असतो हे सगळं बोलताना, पण आता सखी त्यालाच म्हणते की मुदत संपली आहे म्हणून तो हे सगळं म्हणतो. आता कुल्फी जे काही बोलून गेली आहे ते सखीच्या लक्षात यावं. तर बघूया मित्रांनो, आपल्याला कळेलच उद्याच्या भागात की काय होणार आहे. कान्हा खरंच सखीला डिवोर्स देणार आहे का, हे आपल्याला उद्या कळेलच. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.